ह्या मागील 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने पत्रकारांचा आवाज दाबला जातो किंवा जर पत्रकार आपल्या चुका दाखवत असतील किंवा भ्रष्टाचार उघडा करत असतील, तर मग अशा पत्रकारांना कशा पद्धतीने चॅनलमधून किंवा वर्तमानपत्रांमधून काढलं जातं ते आपण सातत्याने बघत आलो आहोत. आणि आपण असं म्हणणं, की आजकाल पत्रकार लिहत नाही, अ, असं म्हणणं मी व्यक्तिगतरित्या तरी चुकीचं समजतो. कारण असं आहे, की समजा एखाद्या रिपोर्टरनी चांगली बातमी आपल्याला पाठवली. परंतु त्याच्यानंतर ती बातमी छापण्याचं काम कोणाचं आहे? ते बातमी छापण्याचं काम आहे संपादकाचं, मालकाचं. परंतु जर मालकाने मुख्य संपादकाला सांगितलं असेल, की आपल्याला पर्टिक्युलर यांच्या विरोधात लिहायचं नाही. या ग्रुपच्या विरोधात, या पॉलिटिकल पार्टीच्या विरोधात लिहायचं नाही किंवा या व्यक्तीच्या विरोधात लिहायचं नाही किंवा ते हे करायचं नाही. तर जरी त्या पत्रकाराने बातमी जर पाठवली असेल आणि ती जर छापल्याच गेली नाही, तो पत्रकार करणार काय बिचारा? आपण त्याच्यामुळे आता बघत आलो आहोत, की अ, वर्तमानपत्रांमध्ये सगळ्या गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी उमटत नाहीत. लोकांना कळतच नाही, की काय चाललंय याच्यामध्ये जसं. तर आता याला कारणीभूत हा जो काही एक राजकीय हस्तक्षेप जो काही वाढला आहे आणि आम्हाला जे काही म्हणजे सोयीचं आहे तेवढंच फक्त वर्तमानपत्रामध्ये किंवा चॅनलमध्ये आलं पाहिजे आणि त्याच्या विरोधात जर काही येत असेल, तर मात्र आम्ही त्यांचे गळे घोटू किंवा ती चॅनल बंद करू किंवा त्या पत्रकाराला काढून टाकण्यासाठी मॅनेजमेंटला आम्ही बाध्य करू. मग अशा वेळामध्ये पत्रकार करणार काय?